काय झालं? अजून तयार नाही झाला, तुम्ही आवरा ना पटापट. अमा, तुला काही काम नसलं ना उगाच घाई घाई करायची ना. नाही रे, मला आज खूप काम आहेत आणि एक मोठी कामं आहेत. आता ते लोक येतील ना हो, असं काय करता? चला चला आवरा पटापट. आवरतो हो. अहो, मुलीचे पप्पा असतात ना, त्यांनी सगळ्यात पहिलं तयार होऊन बसायला पाहिजे. कसं असतं, आता जे मुलीचे पप्पा असतात ना, तर त्यांना खूप जबाबदारी असते. म्हणजे कसं, पाहुण्यांना भेटणं, आपल्या मुलीबद्दल बोलणं, मग आपली भावकी, त्याच्यानंतर आपलं गाव, सगळं 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 त्यांना असं बोलायला लागतं ना. आणि मग लग्न कधी लावायचं, कुठे करायचं, कसं करायचं, हे पण सगळं ठरवावं लागतं ना. म्हणून पप्पा जे असतात ना, ते खूप महत्वाचे असतात. त्यांच्यावरती खूप जबाबदारी असते. असते की, पण म्हणून काय गरीब बिचाऱ्या माणसाची ऍक्टिंग करून कोपऱ्यात खांदे पडून फिरू काय नुसते? क्या पमा डार्लिंग, हा? अगं, मुलीचा बाप म्हणजे मिरवायची गोष्ट असते. माझी मुलगी तुमच्या घरात येऊन तुमच्या घराचं गोकुळ करणार, पण खरा मान कुणाचा आहे? माझा. छाती फुगवून अभिमानानं पोरीच्या बापानं असं फिरायचं. माझी मुलगी तुमच्या मुलाचा संसार चालवणार, त्याला जीव खाऊ घालणार, हा? काम करून त्याला हातभार लावणार, उद्या त्याच्या पोरांना जन्म देऊन तुमचा वंशज वाढवणार. तुमच्या मुलाला जमेल हे सगळं माझ्या घरात राहून माझं घर सांभाळायला? माझी मुलगी तुमच्या घरात आल्याने तुमच्या घरच्यांची सगळ्यांची जबाबदारी घेणार, तरी पण मीच खांदे पाडून फिरायचं? माझी पोरगी गुणी आहे, संस्कारी आहे, शिक्षण पूर्ण केले, पैसा कमवायला लागली, उद्या सगळ्या सासरच्यांचं सगळं करणार ती. माझ्या मुलीनं तुमच्या मुलाशी लग्न केलं ना, तर माझ्या मुलीसारखंच तुमच्या मुलाचंही कल्याण होणार. आणि माझी बाय तर लाखात एक आहे. तिला ना चांगला मुलगा मिळायला हवा, तिला समजून घेणारी माणसं हवी, एवढीच इच्छा आहे बापाची. बाकी सगळं माझी बाय बघूनच घेईल. माझी बाय ना अजून पण मला अशी अशी छोटूशी बाहुली सारखीच वाटते ग. पप्पा 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 करत घरभर फिरणारी. पहिलं पोर आहे का ते माझं, पण आता ती अशी आपल्याला सोडून सासरी जाणार, मला सोडून जाणार ती. चांगले कपडे घालून कसा मी रूप आमा? माझी लेक आपलं घरातून जाणार पामा. आपलं काम आहे ते, आहे बापत ना आपण. वेळेत मुलीचं कन्यादान करणं कर्तव्य आहे आपलं. आपली परिस्थिती माहीत असताना सुद्धा विनायक भाऊजींनी आसावरीला मागणी घातली, खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा किती राब राब राबता मुलींसाठी, या घरासाठी. आता पहिल्या मुलीचं छान लग्न लावूया, कारण अजून 3 मुली आहेत आपल्याला. डोळ्यात पाणी आणून कसं चालेल?